नमस्कार मंडळी. तर मम्मीने ना इथं बट्ट्याचं पीठ दिलेलं होतं, तर म्हटलं चला आज बट्ट्या बनवूया. तर मस्त छान त्यामध्ये मी ओवा, त्यानंतर बडीशेप, मीठ सर्व काही लागतं ते टाकून घेतलं. छान पीठ मळून घेतलं, गोळे करून घेतले आणि इडलीच्या भांड्यामध्येच वाफवून घेणार आहे, म्हणजे पटकन वाफून होतं. तोपर्यंत यांनी मस्त मला डाळीसाठी जे जे लागतं ते सर्व कट करून दिलेलं होतं, कारण आणायला पण गेले होते, कोथिंबीर वगैरे काहीच नव्हतं म्हणून. तर आल्यानंतर त्यांनी मस्त छान कट करून दिलं. त्यानंतर इथं मस्त मी डाळ तर ऑलरेडी शिजवून ठेवलेली होती. त्यानंतर मस्त डाळीला फोडणी दिली आणि बट्ट्यासोबत कसं थोडीशी डाळ ना जास्तच लागते, मी थोडीशी एक्स्ट्राच बनवलेली आहे तरी पण. आणि त्यानंतर मस्त बट्ट्या उकडल्या. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि मस्त छान बट्ट्या ज्या होत्या त्या तळून घेतल्या गव्हाच्या पिठाच्या. आणि रव्यापेक्षा हे जर पीठ असतं ना मक्याचं, याच्या एकदम मस्त बट्ट्या होतात. आणि इथं बघा मस्त बट्ट्या आणि जे डाळ आहे तर ती तयार आहे. आणि असं छान असं जेवण होतं, बट्ट्या मस्त, त्यानंतर डाळ, लोणचं आणि